आपण गावागावात जाऊन स्टॉल लावून आपलं काम सांगून आणि काय काम सांगायचं मी माझ्या भाषणात आता तुम्हाला सांगणार आहे। आणि पक्षाकडे कसं आकृष्ट लोक होते आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात असलेल्या सदस्य संख्येमध्ये कोल्हापूर जिल्हा 1 नंबरला कसा येईल यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया एवढी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। पण भारतीय जनता पक्ष आपला मित्र पक्ष आहे, त्यांची सदस्य अभियान नोंदणी सुरू झालेली आहे। आता शिंदे गटाची सुरू आहे। ठीक आहे, आपले शत्रू आहेत ते मित्र आहेत, जरूर आपली स्पर्धा आहे, पक्ष स्वतःचा वाढवण्याची स्पर्धा आहे, परंतु आपली ईर्ष्या नाही। आपलं मैत्रीपूर्ण हा पक्ष हा कोल्हापूर जिल्ह्यात कुणाचा मोठा ही ठरवण्याची संपूर्ण ताकद ही राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या अंगामध्ये आहे, त्यांची शक्ती आहे। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात 1 नंबरला होता, 5-6 आमदार आमचे होते, परंतु कालांतराने काही घटना घडत गेल्या आणि आपली शक्ती ही कमी होत गेलेली आहे। त्याचा उल्लेख राजेश पाटलांनी केला। पुन्हा एकदा एक गतवैभव निर्माण करायचं असेल, फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्याला सर्वांना त्यामध्ये उडावं लागेल आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यातला नंबर 1 चा पक्ष आहे हे करण्यासाठी आपण आजपासून हाडाची काढ रक्ताचं पाणी करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। मी मगाशी बाबासाहेबांना सांगितलं, आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली, लाडक्या बहिणींनी सत्ता आणण्यामध्ये फार मोठी आम्हाला मदत केली। जवळजवळ 288 विधानसभेतल्या आमदारांच्या संख्येमध्ये 237 सदस्य आमदार हे महायुती पक्षाचे निवडून आले। मला वाटतं राज्य स्थापन झाल्यापासून एवढा ऐतिहासिक विजय मिळालेला नव्हता, एवढा ऐतिहासिक विजय या महायुती सरकारला मिळाला। आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष असताना आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाई पटेल हे देशाचे सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली आपण गरुड भरारी मारली। आम्ही लढवल्या 52 जागा आणि आल्या 41 जागा। स्ट्राईक रेटमध्ये भारतीय जनता पक्षानंतर सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला। आणि बंधूंनो, निवडणूकपूर्वी अनेक भाकीतं केली जात होती। या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्ष संपणार आहे। 7-8-10 रिजन म्हणजे 8 देऊन आम्हाला फारच गौरव केला होता त्यावेळेला। अशा अनेक प्रकारची भाकीतं करून सुद्धा आपल्या जनतेने आपल्याला फार मोठं यश मिळवून दिलं। याहीपेक्षा यश मोठं मिळवायचं असेल तर आपल्याला आपली पक्ष वाढवावा लागेल, आपली संघटना वाढवावी लागेल। आपल्या पक्षाचे 2 भाग झालेले आहेत। पुन्हा एकदा आपल्याला ज्या चिमण्या गेल्या त्या चिमण्यांना परत आपल्याला बोलवावं लागेल आणि येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळी सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी येईल, महायुतीची सत्ता कशी येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आता 500 महामंडळ, त्याच्या अध्यक्ष आणि सदस्यांची संख्या या राज्यामध्ये आहे। आपल्या सदस्याचा सन्मान करायचा म्हणजे एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष करायचा किंवा सदस्य करायचा। त्यानंतर जिल्हास्तरीय जवळजवळ 40 कमिटी आहेत, त्यावर अध्यक्ष करायचं, त्यावर सदस्य करायचं। आता जिथं आमदार आहे तिथं फॉर्म्युला ठरलेला आहे, पण सदस्य संख्या आपल्याला नक्कीच मिळणार आहे। आणि माझी विनंती आहे बाबासाहेबांना, जे सदस्य जास्त वाढवते त्याला महामंडळाचा अध्यक्ष पहिले जावायचा, जे जास्त सदस्य करतील त्याला आपल्या बाटलीला जे महामंडळ येईल जिल्ह्याच्या त्याला अध्यक्ष, जो जास्त करेल त्याला सदस्य। नाहीतर नियोजन मला द्या, मंडळ द्या, मंडळ आता असं नाही, मला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळ द्या, मला खनिज मंडळ द्या, मला ते प्रदूषण नियंत्रण मंडळ द्या, हे कधी होईल? सदस्य संख्या जी वाढवतील जास्तीत जास्त त्यांना आपण ही पदं द्यायची। हे बाबासाहेब आपण लक्षात ठेवा, बारकाईने लक्ष ठेवा, गावागावात जावा, स्टॉल बांधा। आणि जसं परवा भारतीय जनता पक्षाने सुद्धा गावागावात स्टॉल बनवून पक्षाची सदस्याची संख्या वाढवली, तशी सदस्याची संख्या वाढवा
एवढी विनंती मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी बाबासाहेब पाटील, जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी आणि आपल्या सर्व मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि हा पक्ष पुन्हा एकदा बलवान करण्याची शपथ घेऊन आपण आज संकल्प करून घराकडे जाऊया एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. बंधूंनो, मी 6व्यांदा निवडून आल्याबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा मी त्याचा भाग्यवान माणूस आहे. कारण 7 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. म्हणजे या कुस्तीच्या मैदानात आमदारकीच्या 35 वर्ष मी उठ्या भाषा काढतोय. किती? 35 वर्ष. त्यातली 6 वेळा मी सलग निवडून आलो आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या काळात 2-2 वेळा शपथ घेतली. पहिल्यांदा विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात 2 वेळा शपथ घेतली. त्यानंतर अशोकराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात 2 वेळा शपथ घेतली. नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात 2 वेळा शपथ घेतली. नंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे साहेबांच्या वेळेला एक अशी 2 वेळा शपथ घेतली. आणि पुन्हा परवा देवेंद्र फडणवीस साहेब राहिले होते, त्यांच्याही नेतृत्वाखाली आपण शपथ 9व्यांदा घेतली. बंधूंनो, या 9 वेळा जे मंत्रिपद मला मिळालं आणि 20-21 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. वाटतं शेड्यूलमध्ये आपण आपल्या शिबिरासाठी आला असाल त्याला मी मनोगतामध्ये मी सांगितलं होतं, पक्ष कधी वाटतो, पक्षा कधी कार्यकर्ते कधी आकृष्ट होतात, जनता तुमच्याकडे कधी विश्वासाला बघते की त्या लोकांना वाटलं पाहिजे की हा पक्ष माझ्यासाठी आहे. हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा पक्ष आहे, सर्व जाती धर्मांना एकत्र करून जाणारा पक्ष आहे. ही भावना त्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार अजितदादा पवारांनी सातत्याने सांगितलेला आहे की हा विचार आम्ही सोडणार नाही, सोडलेला नाही. ती आपल्या विचाराची, आपली तत्वाची प्रणाली घेऊन आपण या राज्यामध्ये काम करणार आहोत. आता लोक कधी आकृष्ट होतील? गोरगरीब सामान्य माणसाला वाटेल की या पक्षामध्ये या कार्यकर्त्यांच्याकडे गेलो तर माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील, माझ्या समस्या संपतील, माझ्या ज्या अडचणी आहेत ते दूर होतील. आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा हा राजकारणाबरोबर सहकारामध्ये सुद्धा प्रबळ जिल्हा आणि सहकारामध्ये जवळजवळ अनेक संस्था या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींच्याकडे आहे. म्हणजे एक विश्वास आपण जनतेचा मिळवण्यामध्ये यशस्वी झाला, ज्याचा उल्लेख मगाशी बाबासाहेबांनी केला. ज्या ज्या कारखान्याच्या निवडणुका झाल्या, गोकुळची निवडणूक झाली, बाजार समितीची असेल, शेतकरी संघाची असेल, सगळ्या कारखान्याच्या निवडणुका असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि जिथे जिथं माझं नेतृत्व होतं तिथं जास्त प्राधान्य जनतेने दिलं. आणि या सगळ्या संस्थेवर आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यावेळेला असलेले आमचे मित्र पक्ष यांना सत्ता देण्याचा प्रयत्न सभासदांनी केलेला आहे. म्हणून त्यावेळेला मी भावना व्यक्त केलेल्या होत्या. मी 99 साली पहिल्यांदा आमदार झालो. 3च महिन्यात मी राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली. या जिल्ह्यामध्ये पहिले 2 मंत्री होते, आपले खानविलकर साहेब आणि बाबासाहेब कुपेकर. परंतु 5 आमदार असताना 2 मंत्री असताना माझी 3रा मंत्री राज्यमंत्री निवड झाली आणि माझ्याकडे संजय गांधी हे विशेष सहाय्य खातं त्याला देण्यात आलं होतं. बंधूंनो, या राज्यात विधवा भगिनीसाठी कायदा करणारा, परित्यक्त्या जी नवऱ्याने सुटलेल्या त्या बहिणीला पेन्शन देणारा कायदा करणारा, 65 वर्षाच्या वरचे आई वडील जे आहे त्याला मुलाने सुना बघत नाही, पोटाला घालत नाही, त्या दोघांना एकत्रित पेन्शन देणारा कायदा करून त्याला आपण श्रावणबाळ नाव देणारा, आणि दिव्यांग जे लोक आहेत जन्मापासून डोळे, हात, पाय, मत्यबंध मुलं जन्मत आहेत त्यांनाही कायद्यात बदल करून पेन्शन देणारा. म्हणून त्यावेळेचा मी विशेष सहाय्य खात्याचा मंत्री. माझ्या काळात त्यावेळेला फक्त 250 रुपये पेन्शन होती. नंतर मी 600 रुपये केली. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी 1000 रुपये केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो. ते खातं पण आम्ही मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणून हे खातं आज माझ्याकडे राहिलं नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ साहेबांच्याकडेच आहे. त्या 2 आपण दुरुस्त्या अजून करायच्या होत्या.
21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपये करायची होती. त्यानंतर ही आपली जी 1,500 रुपये पेन्शन आहे ती 2,000 रुपये आपल्याला करायची होती. मी आपल्याला शब्द देतो, जरी खातं नसलं तरी या दोन्ही ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या करण्याचं काम मी या मंत्रिमंडळामध्ये करेन, एवढा विश्वास मी या निमित्ताने घेतो. दुसरा विषय की जो माझ्या जीवनामध्ये सर्वात भाग्याचा आला तो म्हणजे विधी न्याय खात्याचा मंत्री. म्हणून एक कायदा खातो होतो. माझा आणि कायदा खात्याचा काही संबंध नाही. मी काय वकील नव्हतो. मी LLBला ॲडमिशन घेतलं होतं, पण युनिव्हर्सिटीत क्रिकेट खेळण्यापुरतं. मी आणि संधी गाडी घेतली. आम्ही कधी कॉलेजला गेलो नाही, आम्ही कधी परीक्षा दिली नाही. परंतु एक कायदा खातं माझ्याकडे आल्यानंतर त्यावेळी मी त्याचा अभ्यास केला. 1956 साली आपल्या राज्यानं पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली एक कायदा केला होता. जे दवाखाने त्यावेळेला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूर, औरंगाबाद की जे सप्ततारांकित पंचतारांकित दवाखाने आहेत, बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, हिरानंदानी, रहेजा, ब्रिज कॅन्डी, सैफी, मंगेशकर, रुबी, जहांगीर यांना दवाखाने माझ्या जमिनी मोफत दिल्या होत्या. यांना FSI मोफत दिला होता. पाणी वीज यामध्ये सवलत दिलेली होती. शेकडो कोटीच्या सवलती दिल्या, तर कसलाही टॅक्स या दवाखान्यात नाही. सरकारनं अपेक्षा केली होती समाजातील एखाद्या गरीब माणसाला हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन काही पाहिजे, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये एका वेळ लागतात गरीब माणसं आधार करून. घरं, दारं, जमिनी, सोनं, नाणं विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी होत नव्हती. मरणाची वाट बघायला लागत होती. या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती घेऊन हे दवाखाने, हे उद्योगपतींचे आणि मोठ्या डॉक्टर जे आहेत, हे जर उपचाराची अंमलबजावणी करणार नसतील तर त्याला 6 महिन्याची सक्त मजुरी, शिक्षा, तुरुंगवासाची आणि त्याला 50,000 रुपये दंड करणारा कायदा केला. आणि गेल्या 20 वर्षामध्ये हजारो लोकांची ऑपरेशन, लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. मी आज इतर आठवड्याला 25-30 पेशंट घेऊन जातोय. मी तिथे त्यांना राहायची व्यवस्था केलेली आहे. 10-12 लोक मी तिथे ठेवलेले आहेत. बंधू त्याने नाही ऐकलं की त्यांना कसं तुरुंगात घालायचं मला माहिती असल्यामुळं ते माझं निमूटपणानं ऐकतात. मी अनेक वेळा तुमच्या भाषणामध्ये, अनेक वेळा गावामध्ये ज्या जेव्हा आलो तेव्हा मी परमेश्वराकडून प्रार्थना केली की तुम्हाला कोणाला या रोग होऊ नये, झालं तर गाभणावर तुम्ही माझ्याकडे या, कुणालाही घेऊन या. मी मुंबईला घेऊन जाईन. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसन युनिव्हर्सिटीच्या तुमच्या मुलांना आणि भावाने उचलली. म्हणून असा गावातला एखादा पेशंट तुम्ही घेऊन आला की ते घर तुमच्या मागं राहील, त्याची भावकी तुमच्या मागं राहील. आणि करायचं काय, फक्त आम्ही मला भेटवायचं आहे, काय दुसरं काय करायचं नाही, कागदाला यायला लागेल. नंतर तिसरं खातं माझ्याकडे आलं, त्यामध्ये आलं कामगार खातं. म्हणून अनेक चांगले निर्णय घेतले. मी आज सगळ्या सांगून तुमच्या आणि बिर्याणीच्या फार आडवं येणार नाही. परंतु बंधूंनो, मी असा निर्णय घेतला की या देशातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ मी या माझ्या कारकिर्दीत केलं. बांधकाम कामगार कल्याण मंडळ ही स्थापन करण्याची संधी मला मिळाली. बंधूंनो, राज्याच्या तिजोरीच्या एका पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरचं खाजगी सरकारी कसलंही बांधकाम, रस्ते, कालवे, धरणं, मेट्रो, त्यानंतर रेल्वे यांना 1% सेस कायद्यानं कंत्राटाला भरण्याची सक्ती आपण केली. म्हणून मी या खात्याचा मंत्री व्हायला त्यावेळेला 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे आहेत. 6-7% त्याचं व्याज मिळते. म्हणून त्याशिवाय कामं प्रचंड सुरू असल्यामुळं 1% प्रमाणे 200-300 कोटी शेष गोळा होत आहे. म्हणून किती काम झालं त्या बांधकाम कामगाराच्या 21 कामांचा, त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा आपण समावेश केला. ऑनलाईन ही योजना आखली आणि त्याच्या जीवनापासून मृत्यूपर्यंत कोट कल्याण करणाऱ्या योजना आपल्या आखल्या. तो नोंदीत झाल्याबरोबर त्याला आपण 2 पेट्या देत होतो, एक अत्यावश्यक आणि एक सुरक्षेची पेटी. त्यामध्ये जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, दोरी, हेल्मेट, नंतर गाऊन, बूट बीट, बॅटरी सगळं होतं. नंतर त्याला लग्नासाठी 21,000 त्या बंधू भगिनीला आपण मंडळ देते. त्याची पत्नी गरोदर असेल आणि ती नैसर्गिक बांध होणार असेल तर 15,000 आणि ती सिजरिन करायला लागेल तर 21,000 रुपये हे मंडळ ऑनलाईन देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500 मुला मुलीला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुला मुलीला,
11वी ते 12वी 15,000 मुलामुलीला, ग्रॅज्युएटला 20,000 मुलामुलीला, MBBSला 1,60,000 त्याचा मुलामुला वर्षाला, आणि कुठल्याही डिप्लोमेट ॲडमिशन घेतली की 60,000 वर्षाला मुलामुलीला एवढे शिष्यवृत्ती देतो. म्हणून निवडणुकीच्या पूर्वी मी सहज माझ्या मतदारसंघातला आकडा काढला, 69 कोटी रुपये एका वर्षात ही शिष्यवृत्तीचे पैसे थेट खात्यावर येतात. हे खात्यावर येतात, याला ऑनलाईन व्यवस्था येईल. आता हे पोर्टल तालुक्यामध्ये आपण ती आता सरकारने व्यवस्था केली आहे, कारण बोगस फार व्हायला लागले म्हणून आम्ही त्याला विनंती केलेली आहे, जिथं रजिस्ट्रेशन जास्त आहे तिथं 2-2 ऑफिस काढा. म्हणून अपघाती निधन झालं त्याचं दुर्दैवानं 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झाला त्याच्या विधवा पतीला 2,000 रुपये महिन्याला, असं 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. घर बांधायला 2 लाख रुपये, शहरात 2.5 लाख रुपये मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. अशा अनेक योजना आपल्याकडे. आपण दुपारच्या वेळेला या कामगारांना ताजं सकस अन्न मिळावं म्हणून सेंट्रल किचननं कॉन्ट्रॅक्टर शिजवायचं, त्याला साईटवर नेऊन वाढण्यासाठी आपण मध्याह्न भोजन योजना आणली. ती शाकाहारी होती. कामगार सगळे खाटकूट खाणारे, ते शाकाहारी जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, आणि मग चुकीच्या बातम्या यायची, सरकारची बदनामी व्हायची, आणि मग द्यायला आम्ही सुरू केलं. 10,000 रुपयेपर्यंत प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला रुपये द्यायला लागले, तर देतोय आपण. अजूनही योजना आहे. म्हणून सामाजिक सुरक्षेचा कायदा आपल्या राज्यात होता. माथाडीचं मंडळ यापूर्वी झालं होतं, सुरक्षा रक्षकाचं मंडळ झालं, आणि आता बांधकाम कामगार मंडळ झालं. हे खातं माझ्याकडे राहिलं असतं तर शेतमजुरांचं, रिक्षा, ट्रक, टॅक्सी, टेम्पो ड्रायव्हरांचं, यंत्रमाग धारकाचं, अशा 4 कोटी लोकांच्या जीवनात मी आनंद आणल्याशिवाय राहिला नसतो. मला वाटतं पुन्हा जर संधी मिळाली तर निश्चितपणानं या सगळ्या कामगारांना, कारण हे संघटित नाही, हे सुरक्षित नाही, याला कायद्याचं संरक्षण नाही येणार. जर मालकाला सांगितलं उद्यापासून कामावर नको तर करायचं काही नाही, जायचं कुठं, पोराबाळांचं शिक्षण कसं होणार, एखादं संकट आलं तर कसं निभावणार. म्हणून अशा या सामाजिक सुरक्षेच्या कल्याणकारी मंडळामुळं त्यांचं जीवन सुखकारक झालं. आणि 4थं खातं जे आलं ते वैद्यकीय शिक्षण आलं. मला वाटतं राज्याला राज्य स्थापन होऊन 73 वर्ष झाली, आणि मला 15 महिने खातं मिळालं. जेवढं 73 वर्षात काम झालं तेवढं 15 महिन्यात मी करून टाकलं. वैद्यकीय शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण देणारं सगळं, म्हणजे त्यामध्ये नर्सेस, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर रेडिओलॉजिस्ट यांना शिक्षण देणारं, नंतर MS, MD डॉक्टर तयार करणारं, हे शिक्षण देणारं सगळं खातं म्हणजे माझं खातं. त्यांना शिकवण्यासाठी जे सगळे मोठे हॉस्पिटल आहेत जिल्ह्यातले ते सगळे माझ्या खात्याकडे. कोल्हापूरचं CPR हॉस्पिटल, आपल्याला आभार मानले पाहिजेत राष्ट्रवादीचे माजी नेते आणि माजी मंत्री कैलासवासी दिग्विजय खानविलकर साहेबांचं. त्यांनी राजश्री शाहू महाराज शासकीय महाविद्यालय कोल्हापूरला सुरू केलं, आणि त्याला मोठं हॉस्पिटल 1,000 बेडचं दाखवल्याशिवाय ते कॉलेजला LMC परवानगी देत नाही. ते आपण CPR हॉस्पिटल दाखवलं. परंतु ते 1885 आहे. ती फार मोठी तिथं दुरावस्था झालेली आहे. तिथं मुलींचं हॉस्टेल, जेंट्सचं हॉस्टेल, 250 MBBSच्या मुलांची बॅच आहे, MS MDच्या मुलांची बॅच आहे. त्याला शिकण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, कारण जागा अपुरी आहे. बंधू भगिनींनो, 80 ते 90 कोटी रुपये मी दिले, आणि तिथं आता काम तिथं जाऊन बघून या. ते दुधंगा विधंगा काय काय आहे ते वाढ. डिसेंबर महिन्यामध्ये जर हे CPR हॉस्पिटल लोकार्पण पूर्ण झालं की तुम्हाला वाटेल की हे जसलोक आहे का, हे सैपी आहे का, ब्रिज कॅडी आहे. तिथं चांगलं काम आपण तिथं सुरू केलं. म्हणून पूर्णपणानं आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, ड्रेनेज आपण तिथं काम सुरू केलेलं आहे. बंधू भगिनींनो, त्याशिवाय त्या विद्यार्थ्यांची चांगली शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आपण शेंडा पार्कला 30 हेक्टर जागा घेतली, आणि जरा फेरी मारा तिथं. कधी तर काय कोल्हापूरचे लोक जात असतील की एखादा मंत्री झपाट्यानं कामाला लागला की 15 महिन्यात किती काम उभं राहू शकतं हे तुम्हाला ते शेंडा पार्कमध्ये दिसेल. जेंट्स लेडीज हॉस्टेल मी पूर्ण केलं 15 महिन्यात. लेडीज हॉस्टेल पूर्ण केलं मी, ऑडिटोरियम पूर्ण केलं, स्टडी रूम पूर्ण केलं, मोर्चरी म्हणजे ते शवागृह ज्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे ते प्रेताचं शवागृह तिथं पूर्ण केलं. म्हणून अनेक बिल्डिंग पूर्ण केल्या, आणि सगळ्यात मोठा निर्णय आपण घेतला 1100 बेडचं नवीन हॉस्पिटल. म्हणून 1100 बेडच्या पैकी 600 बेड जनरल, 250 बेड कॅन्सर, आणि 250 सुपर स्पेशालिटी
अजितदादा पवारांना आपण आणलं, निवडणुकीच्या पूर्वी भूमिपूजन केलं आणि ते आता काम सुरू आहे. 2 वर्षात हे हॉस्पिटल उभं राहिल्यानंतर कोल्हापूरच्या एकाही माणसाला मुंबईला जायला लागणार नाही इतकी चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केल्याच्या राहणार नाही. त्याशिवाय कागदला आपण 100 कोटी हॉस्पिटल मौजे सांगावचे त्या मानावर आणलं. त्यांना महाविद्यालय शेवटी खोरं आपलं असल्यामुळे माती आपल्याला वाटणार. तर आयुर्वेद शासकीय महाविद्यालय तिथं आणलं, तिथं होमिओपॅथी कॉलेज आपण आणलं. उत्तूरला योगा आणि निसर्गोपचार हे देशातलं पहिलं कॉलेज आणलं. त्याची आता पहिली तुकडी या महिन्यात 2 महिन्यात सुरू होईल. एवढं प्रचंड काम केलं. मला मनपूर्वक आभार मानले पाहिजेत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि मला आभार मानले पाहिजेत अजितदादा पवार की यांच्याकडे मी खातं मागून घेतलं की हे जर मी खातं मागून घेतलं नसतं तर मी जे संकल्प सोडलेला आहे ते पूर्ण व्हायला अडचणी आल्या असत्या. कारण जो होणारा मंत्री तो आपापल्या जिल्ह्यात देणार. आम्ही केलेला संकल्प पूर्ण व्हायला वेळ लागणार आणि लोक टीका करणार की हसन मिशननं पाया गाठला पण चालत नाही. आता 2 वर्ष मला जर मिळाली, आता मिळणारच आहे, तर मला सांगतं हे सगळं पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. बंधूंनो, हे युतीचं सरकार आल्यानंतर त्यापूर्वी आपण एक निर्णय घेतला होता की आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये द्यायचे. कारण अनेक वेळेला त्यांच्या अडीअडचणीसाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना नवऱ्याच्याकडे हात पसरायला लागायचे. आणि साहजिक आहे की नवराच हा तिचा पती असल्यामुळे त्याच्याकडे त्या मागणार. म्हणून आपण ठरवलं की 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायचं. मला वाटतंय दसरा ते दिवाळी या दरम्यान आईला 7,500 आणि मुलीला 7,500, 15,000 रुपये आमच्या सरकारनं त्यांच्या खात्यावर पाठवले लाडक्या बहिणीच्या. जे दसऱ्याला दिवाळीला पैसा आला आणि जो बाजारात गेला, नवऱ्याने विचारायचं काही कामच नाही. नवऱ्याने उधार घेतला तर परत द्या त्याचा पैसा. आता 1500 रुपये आता महिन्याला फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले. आता आले काय, आता कालपासून सुरू केले द्यायला आम्ही. येणार फेब्रुवारीला, काय अडचण नाही. 1500 नाही देऊन करतोय काय? नगरपालिका जिल्हा परिषदेला निवडून 1500 हा जागा आमचा. आणि आता आपण सांगितलेलं आहे की पुढच्या या 30 मार्च नंतर जे बजेट आता त्याला मांडतील तिथे 2100 रुपये आम्हाला द्यायचे आहे. याला 46,000 कोटी रुपये लागणार आहे आणि 2100 केले की 50,000 कोटी लागणार आहे. त्यामुळे साहजिकच विकास कामावर थोडा परिणाम होणार. मला जल जीवन द्या, हे द्या, ते द्या. आता माझं कार्यकर्ता विनंती 1 वर्षभर आता काय मागू नका. आता जरा आम्ही पैसा मिळवत आहोत, जरा टॅक्स लावतो आणि मग आपण पुढच्या वेळेला, या वेळेला फक्त लाडक्या पैकी त्यांच्यामुळे सत्ता आता त्याच्यानंतर जाईल. आता मला वाटतं 3 तारखेला तारीख आहे नगरपालिकेची, 3 काय 4 तारखेला नक्की निकाल लागणार. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायतीच्या निवडणुका होणार. आणि मी बाळासाहेब तुम्हाला सांगतो, आत्तापासून माणसं शोधा. आज इचलकरंजी महानगरपालिका लढवायची आपल्याला, कोल्हापूर महानगरपालिका लढवायची आहे, सगळ्या नगरपालिका लढवायच्या आहेत आपल्याला, जिल्हा परिषद लढवायची आहे. जिथे जिथे आपली ताकद आहे आणि जिथं आपलं मित्रमंडळी जमणार नाही तिथं स्वतंत्रपणानं, जिथं आपली ताकद नाही तिघांना मिळून लढवायचं आहे तिथं युतीनं. म्हणजे या सगळ्या निवडणुका या युतीमार्फत लढल्या जातील. महापौर दोन्ही आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या युतीचा यावेळेला असेल. यासाठी आपण राष्ट्रवादीचा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत ही आपण फार मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. आणि यासाठी आत्तापासून नावं ओळखा. मला माजी आमदार अशोकराव जांभळे साहेबांनी एकदा चिरंजीव भेटले, अजितदादांची मी भेट घडवली. गेल्या आठवड्यात त्यांचा प्रवेश होणार होता. जवळजवळ 300 माजी नगरसेवक वगैरे इचलकरंजीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मला वाटतं आता प्रवेशाची रांग लागलेली आहे. आता आपण चिमण्यांना किंवा आपण परत घेऊया, आपण येणाऱ्या सगळ्या लोकांना परत घेऊया आणि असा पक्ष बनवूया की हा पक्ष येणाऱ्या या काळामध्ये एक चांगल्या नंबरचं काम या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकेमध्ये करेल एवढी विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता महिलांना म्हणणं ते पत्र आहे म्हणणं म्हणणे गेला. आता एसटी मध्ये 50% सवलत आहे ती भगीरथ तुमची चालू राहणार आहे, अजिबात बंद होणार नाही. 3 सिलेंडर चालू आहेत ते बंद होणार नाही. मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफ केली आहे ती बंद होणार नाही.
मोदी साहेबांनी 2019 पर्यंत तांदूळ आणि गहू तुम्हाला द्यायचं मान्य केलं, ते सुरू आहे, ते बंद होणार नाही, काही बंद होणार नाही. आणि भावानं तुम्हाला 7,500 रुपयाचं विजेचं बिल मी माफ केलेलं आहे. मागची थकबाकी माफ केली नाही ती बरा, इथनं जिथनं जाहीर केले तिथलं माफ आहे ते. त्यानंतर तुम्हाला किसान सन्मान योजना महिन्याला 1,000 रुपये देत होतो आम्ही, ती आता 1,500 रुपये आम्ही देणार आहे. त्यानंतर ज्या योजना चालू आहेत त्या सगळ्या चालू राहणार आहेत. आणि म्हणून सरकारबद्दल गैरसमज पसरून घेऊ नका, विरोधकांच्या याला बळी पडू नका. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी गाणं सांगितलं बघा, महाराष्ट्र आता थांबणार नाही. एक तरी गाणं म्हटलं होतं, तसं आता महाराष्ट्र थांबणार नाही याचा मी पुनरुच्चार करतो. आणि सगळ्या योजना अशा सुरू राहतील असा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एवढी सगळी कामं जर आपण लोकांना सांगायला हवं, चल तुला मी बांधकाम कामगाराचे पैसे मिळवून देतो म्हटलं येईल का नाही माणूस? समाधान होईल का नाही तुमच्याकडं? ऑपरेशन कुणाचं असेल, चला साहेबांकडे जाऊन तुझं ऑपरेशन करून आणतो, चल तुला धान्य देतो, चल तुला हे देतो. कुणाकुणाची आता काही अनेक लोकांना फक्त खिचडी काढायला धान्य मिळत नाही, घेऊन या, कोटातला देऊन टाकतो लगेच तुम्हाला आमदाराला सांगून. माझं मध्ये लोकांच्या कामं केल्याशिवाय तुम्ही पुढारी होऊ शकत नाही. आणि मी जे झालो फक्त लोकांची सेवा करून मोठा झालो. जवळजवळ 5:30 उठतोय मी, तुम्ही माहिती आहे. 5:30 पासून माझ्याकडे कितीतरी शेकडो लोक येत आहेत. तुम्ही तर कार्यकर्ते आहेत, तुम्ही तरी माझा श्वास, सगळेजण राष्ट्रवादीवाले, तुम्हाला तर पहिला नंबर द्यायला पाहिजे. आणि म्हणून पक्ष जर वाढवायचा झाला तर लोकांना विश्वास दिला पाहिजे. कसलंही चुकीचं काम आपल्या हातनं होणार नाही. आपण लोकांच्या संकटाला धावून जाऊ शकतो, त्याला येणारं संकटाला आपण त्याला पाठीमागे धावून जात होतो, असा त्या माणसाला जर विश्वास वाटला तर माणसं आपल्यावर राहतात. आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या जीवनातली एक आगळीवेगळी निवडणूक होती. कारण आमचा विरोधक पडल्यापासून पहिल्या दिवसापासून परिवर्तन करायला 5 वर्ष तयार झाला. पहिल्या दिवसापासून परिवर्तन. हसन मुश्रीफला मी पाडणारच, हसन मुश्रीफला मी गाडणारच. आणि कधी नाही ते मला यावेळेला आश्चर्य वाटलं, मी अनेक वेळा बोलून दाखवलं की मतदार दोन्हीकडनं पैसे घेतात आणि मतं देतात, तुला हेच मला कळणार नाही. मला कधी असं झालं होतं. पुढाऱ्यासनी पैसे दोन्ही पार्टीच्या, तिन्ही पार्टीच्या चांगलं. मला विश्वास होता की गरीब आणि सामान्य माणसं ज्यांचे आम्ही कामं केली आहेत ती धावून येतील आणि हे चक्रव्यूह भेटतील. आणि या सामान्य माणसाने चक्रव्यूह भेटलं आणि 6व्यांदा मला विधानसभेत 12,000 मतांनी निवडून पाठवलं. यावर मी कागल तालुक्याच्या सगळ्या माझ्या तालुका विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आभारी आहे. मी तुमचा आभारी आहे. अनेकांनी तुम्ही कधी मला मतदान केलं नसेल, पण तुमच्या भावना होत्या. अनेकांनी पै पाहुण्यांना गाठलं, नातेवाईकांना भेटले आणि मी निवडून यावं म्हणून सगळ्यांनी आपण प्रार्थना केली. वाटतं या सगळ्यांचा एक संघटित विजय या निमित्ताने माझा झालेला आहे. आणि हा सत्कार हा माझा नाही, हा सत्कार राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे की ज्यांनी ही मेहनत घेतलेली आहे. आता आपल्याला शपथ घ्यायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण लोकांची सेवा करून मोठा करू शकतो. हे जगाचं एक आगळं आणि वेगळं उदाहरण आपण या कोल्हापूर जिल्ह्यात दाखवूया, एवढीच विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि ही जी गाडी आता बाबासाहेब आणलेली आहे, बाबासाहेब नव्या दमाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी आता गाडी स्वतःची 95,000 रंगून टाकते. मला वाटतं चांगलं, मला वाटतं हे राज्यातलं पहिलं उदाहरण असं, अशा गाड्या स्वतःच्या रंगवून पक्षाच्या कामाला आणि अभियानाला त्यांनी ज्या गाड्या सोडलेल्या आहेत त्यावर मी मनपूर्वक बाबासाहेब पाटील त्यांच्या सर्व सगळे जिल्हा अध्यक्ष सर्व 25 गाड्या अशा होणार आहेत. आणि मग प्रत्येक जण मला वाटतं सभासद 1 नंबर येणारच आपला जिल्हा. या शपथ आपण घेतलेली आहे. पुन्हा एकदा एका चांगल्या काळापणा येण्याची संधी मला मिळाली, याबद्दल आपण सगळ्यांनी सत्कार केला. आपलं सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, त्याचं मनपूर्वक मी आपला आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.